मुंबई गोवा महामार्गावरती जो माणगावचा जो रस्ता बायपास बांधलेला आहे त्याच्याऐवजी फ्लायओव्हर का नाही बांधला गेला, जेणेकरून जे जास्त किलोमीटर एवढा वलसा घालून जे बाहेरून जावं लागतं ते नंतर माणगाव शहरातून इझिली निघता आलं असतं. तर याची काही कारण आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात. तर सुरुवात करूया. माणगावचा जो रस्ता जुना जातो तो माणगावच्या शहरातून जातो. जर शहराच्या मधोमध जर फ्लायओव्हर बांधायचा असेल तर अनेक इमारती पाडायला लागल्या असत्या, जमीन संपादन करावे लागले असते, यामुळे प्रोजेक्टचा खर्च खूप वाढला असता. माणगाव बाजारपेठ आणि घरे रस्त्याच्या अगदी जवळ आहेत. जर तुम्ही माणगाव शहरामधून जर जात असाल, अजूनही माणगाव शहरातला जुना रस्ता चालू आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माणगाव शहरामधली जी वस्ती आहे जी रस्त्याच्या बाजूने आहे, ती खूप डेन्स आहे. म्हणजे खूप जवळ दुकानं आहेत, खूप गर्दी आहे, घरं वगैरे असतील ती खूप जवळ आहे आणि कंजेस्टेड एरिया आहे पूर्ण. सो ते हटवणं खूप जास्त त्रासदायक झालं असतं. फ्लायओव्हरचा रॅम्प असतो तो चढ उतार करण्यासाठी खूप जास्त जागावी लागते आणि तेवढी जागा माणगाव शहरामध्ये नव्हती. फ्लायओव्हरवरून फक्त जाणाऱ्या वाहनांसाठी असतो. खाली शेवटी परत लोकल वाहतूक जी असती ती कुठली, जी पुणेकडून येणारे जे रस्ते वगैरे असते, सो ते परत तेवढेच राहिले असते आणि फ्लायओव्हरचे परत ते मोठे खांब वगैरे आले असते, तर मग तेवढा फ्लायओव्हरचा काही उपयोग झाला नसता. माणगाव शहरामध्ये ट्रॅफिक पूर्ण लागलंच असतं. सो ती काही समस्या सुटत नव्हती ट्रॅफिकची वगैरे, ती तशीच राहिली होती असती. नंतर पुढे जर विचार केला तर मोठे ट्रक, लांब पल्ल्याची वाहतूक करणाऱ्या गाड्या शहरामध्ये येणार नाहीत, त्या बाहेरच्या बाहेर निघून जाईल.